रोज एक नमस्कार हं. हे काय आहे नक्की गोष्ट की रोज एक नमस्कार म्हणजे काय, की माझी सगळी जी कारकीर्द आहे म्हणजे यूथ माझं ते कशात गेले तर यंग मुलांच्यात गेलं. हं, त्याच्यामुळे त्यांना काय प्रॉब्लेम असू शकतात, त्यांना कसे काय कुठे ते शांत होऊ शकतात, असं हे सगळं त्यांचा मी अभ्यास करत होते. प्रत्येक 2 वर्षांनी जनरेशन बदलत जाते बर आणि आत्ता काय होतंय, आत्ता तुमच्या यंग जनरेशनला एवढे मेंटल स्ट्रेस आहेत, हो खूप आहेत, कॉम्पिटिशन आहे आणि प्रत्येकजण एक-एकटं आहे हम्म, आणि त्याच्यामुळे ते लगेच नर्वस होतात. हम्म, ते लगेच त्यांना वाटतं संपलं आता आयुष्य आपलं, आता काय होणार? आणि त्यांना प्रत्येक ठिकाणी उभं राहायचा प्रॉब्लेम येतो. बरोबर म्हणजे आपण कसे फाईट करणार? कारण एकुलती एक मुलं असतात. आई-वडिलांनी कुठंच कमी केलेलं नसतं. पण जेव्हा बाहेर जातात, बाहेर पडतात, तेव्हा ते एकटे नसतात. बरोबर त्या जगाशी फाईट करता यायला पाहिजे. तर तो फाईट आपला आत्मविश्वास, मी जे म्हणते, तुमच्यातला आत्मविश्वास वाढवा. ओके तो आत्मविश्वास एका नमस्काराने येतो. हम्म, तो मला मिळाला म्हणून मी सगळ्यांना सांगते. तो बर एका नमस्काराने येतो म्हणजे कसं, की रोज तुम्ही कारण नसताना नमस्कार करा ना देवाला. हां काहीही तुम्हाला कारण नाही आहे, पण तुम्ही करा नमस्कार. ओके तो देव कधीच त्याच्याकडे, तो आपला ऋणी नाही राहत, आपण हम्म, त्याचं ऋणी राहायला पाहिजे. त्या ओके नमस्काराचा फळ तो देणार. आता तुमची जनरेशन जर म्हणायला गेलं की 10 मिनिटं देवाच्या समोर बसून तू जप कर, नाही करणार. अवघड होतं. हां, करत नाहीत. मग त्यांना काय शक्य आहे? तर एक नमस्कार. नमस्कार बर तो नमस्कार मनोभावे तुम्ही देवळात जाऊन करा. देवळातच का? तर तुम्ही देवासाठी वेळ काढताय. हम्म, तुम्ही देवासाठी देवळात जाऊन करा. तिथनं तुम्ही तुमच्या कामाला जा. घरातल्या घरात देवाला नमस्कार केला तर तो देवासाठी वेळ नाही काढत आपण. बरोबर म्हणून देवळात जाऊन एक नमस्कार करा.